अमरावती मेळघाटात 22 दिवसाच्या बाळाला दिले 65 वेळा चटके, अघोरी उपचारानंतर प्रकृती चिंताजनक. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आदिवासी बांधव आजही अघोरी पद्धतीने उपचार करतात. नुकतेच आणखी एक धक्कादायक प्रकरण चिखलदरा तालुक्यातील हातरू आरोग्य केंद्राअंतर्गत ग्राम सिमोरी येथून समोर आले आहे. येथे 22 दिवसाच्या बाळाला पोटाला गरम सळीने तब्बल 65 चटके दिले. या अघोरी उपचारामुळे या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली आहे. या बाळावर अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिमोरी येथील या बाळाला कुठला तरी आजार असल्याने अघोरी उपाय म्हणून या 22 दिवसाच्या बाळाला लोखंडी विळा गरम करून एक नाही, दोन नाही, तब्बल 65 वेळा चटके देण्यात आले. यामुळे पोट जागोजागी जळाल्याने झालेल्या जखमांमध्ये इन्फेक्शन झाल्याने या बाळाची प्रकृती झाली. अत्यंत वेदनेमुळे मरणासन्न झालेल्या बाळाला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले, परंतु बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तेथील डॉक्टरांची अचलपूर उपजिल्हा रुग्णालय रेफर केले. तेथून त्याला सोमवारी रात्री 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती डफरीण येथे रेफर करण्यात आले. काही कारणाने बाळाचे पोट फुगले असेल, त्याला आदिवासीमध्ये फोप्सा म्हटले जाते. या फोप्सावर अघोरी उपचार म्हणून गरम लाल सळी किंवा निळ्याच्या साहाय्याने चटके दिले जाते. यामुळे अनेकदा अशा अघोरी उपचार घटना उघडकीस आल्या आहेत. भूमक्या पडियार असलेले व्यक्तीही असे अघोरी उपचार करीत असल्याने अनेकदा समोर आले आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक. बाळाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला बरे करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सिमोरी येथील या बाळाचे वय 22 दिवस आहे. बाळ आजारी असल्यामुळे नातेवाईकांनी सदर बाळाच्या पोटावर चटके दिले आहेत. त्यामुळे बाळाची प्रकृती खालावल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र हातरू येथून 108 रुग्णवाहिकेने महिला व बाळ रुग्णालय अचलपूर येथे संदर्भित केले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तेथून पुढील उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे बाळाला भरती करण्यात आले. बाळावर NICU मध्ये उपचार सुरू आहे.